नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता आजी ही आता लॅपटॉपवरती हेडसेट घालून आता सिनेमा बघत असते. तर तेवढ्यात समर तिथे येतो आणि आजीला हाक मारू लागतो. आजीचं काही लक्षच नसतं. 2-3 वेळेस आता समर आजी आजी अशी हाक मारतो. तेव्हा समर पटकन येऊन आता डोक्यातील आजीचे हेडसेट काढतो आणि म्हणतो की आजी, अगं काय चाललंय तुझं? मला भूक लागली, मला जेवायचंय. आजी म्हणते की जेवायला अजून थोडा वेळ आहे पिंट्या, तोपर्यंत बस ना. अरे मस्त पिक्चर लागलाय बघ, सिनेमा बघूयात. समर म्हणतो की मला अजिबात सिनेमा बघायचा नाही आजी, मला भूक लागली. आजी म्हणते हे बघ, स्वानंदीनं आता गुलाबजाम बनवते. गुलाबजाम ऐकताच समरच्या तोंडाला पाणी सुटतं. समर म्हणतो की गुलाबजाम, पण एवढा वेळ लागायला नको आहे ना, गुलाबजाम तर लवकर व्हायला पाहिजे. तेव्हा आता आजी म्हणते की अच्छा, म्हणजे तुझ्या तोंडाला पाणी सुटलंय त्यासाठी लवकर व्हायला हवं का? ते ऐकून समर आता खुर्चीवर बसतो. आणि इकडे आता रोहनच्या घरी रोहन, आदिरा हे मस्तपैकी चहा पीत बसलेले असतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात, आदिरा हे बघ, मी चहा केलाय बरं का. सुस्मिता तेवढ्यात आदिराकडे येते आणि म्हणते की वहिनी, मी ना सोशल मीडियावरती आपले फोटो अपलोड करू का? आदिरा म्हणते की व्हाय नॉट, कर ना गं. आणि सोशल मीडियावरती आता आदिरा आणि रोहनच्या लग्नाचे फोटो अपलोड करताच खूप लोकांनी त्यांना कॉन्ग्रॅट्स केलेलं असतं. आदिरा म्हणते, रोहन बघ आपल्याला किती लोकांनी कॉन्ग्रॅट्स केलंय. मंदाकिनी आता गुरुजींना फोन करते. तेव्हा उद्या संध्याकाळचा आता मुहूर्त सत्यनारायण महापूजा घालण्यासाठी मंदाकिनीला मिळालेला असतो. आणि मंदाकिनी आता आदिराला म्हणते की हे बघ, आता उद्या संध्याकाळचा आपल्याला पूजेचा मुहूर्त मिळाला आहे, तेव्हा आपण घरच्या घरी तयारी करू. आदिरा म्हणते, तुम्ही उद्याचा मुहूर्त फायनल देखील केला का? माझ्या तिकडच्या घरीसुद्धा मोठी सत्यनारायणाची पूजा असते, त्यामुळे मला तर ती अटेंड नाही करता येणार. मंदाकिनी म्हणते की उद्याचाच मुहूर्त मिळाला आदिरा, मग नाही कसं म्हणायचं बरं? मंदाकिनी म्हणते की आता ते घर नाही, हे तुझं घर आहे. तर आता आदिरा म्हणते, आय अंडरस्टँड, हे आता माझंच घर आहे. आदिरा म्हणते की पण तेही माझंच घर आहे ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात, आदिरा तुझं एकदम बरोबर आहे. मुलगी लग्न होऊन सासरी गेली म्हणजे मग तिचं माहेर तुटलं असं काही होत नाही. आता आदिरा म्हणते की बरं ठीक आहे मॉम, तुम्ही आता पूजेचं फायनलच केलं तर मी आता साडी घालते. मंदाकिनी म्हणते, अगं घालायची नसते साडी, नेसायची असते. इकडे आता अंशुमन हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि अंशुमन त्याच्या बॅगमधील पैशाचे बंडल आता टेबलवर काढतो. आता अंशुमन समोर कंपनीतला तो अकाउंटंट असतो. तेव्हा ते बघून तो अकाउंट म्हणतो की मी हे खूप रिस्की आहे, मी हे काम करणार नाही. अंशुमन म्हणतो, हे बघ, आत्ता इतके दिवस समरला काही कळलं का नाही ना, तेव्हा तू काही काळजी करू नकोस आणि तुला तुझे पैसे मिळतात ना. मला जास्त पैसे हवेत आणि हे बघ, जर तू हे केलं नाही तर समर दादाच्या अगोदरच मी तुझी नोकरी घालवील. असा दम आता अंशुमन त्या अकाउंटवाल्याला देतो. अंशुमन त्याला एक पैशाचा बंडल देत म्हणतो की हे घे आणि बायकोला शॉपिंगला घेऊन जा आणि माझं काम कर. तो अकाउंटवाला म्हणतो की पण सर. अंशुमन म्हणतो की जास्त बोलू नको, पैसे घे आणि चल निघ. आणि सगळे पैशाचे बंडल आता बॅगमध्ये घेऊन अंशुमन तेथून निघून जातो. इकडे स्वानंदी आता किचनमध्ये जाते आणि स्वानंदी आता किचनमध्ये जाता क्षणी इकडे मल्लिका आणि अर्पिता तिथे येतात. स्वानंदीकडे बघत आता मल्लिका म्हणते, तू इथे काय करते ग? स्वानंदी म्हणते की मी किचनमध्ये स्वयंपाक करते. मल्लिका म्हणते की आमच्या इकडे ना स्वयंपाक हे आमच्या स्टाफ करतात. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की हे बघ स्वानंदी, आमच्याकडे स्टाफ आहे, तेव्हा तू इथे काहीच करायची गरज नाही. आणि दुसऱ्या त्या किचन मेडला आता मल्लिका म्हणते, काय तू हिला सांगितलं नाही का? तेव्हा स्वानंदी आता मल्लिकाकडे बघते. इकडे आता मंदाकिनी किचनमध्ये येते आणि एकटी स्वयंपाक करू लागते. मंदाकिनी म्हणते की हिने अजून किचनमध्ये ढुकून सुद्धा बघितलं नाही. तेवढ्यात पाठीमागून आदिरा तिकडे येते. मंदाकिनी म्हणते, ये पटकन ये आदिरा, आपण स्वयंपाक करून घेऊयात. ते ऐकताच आता आदिरा मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते की स्वयंपाक आणि मी? तर मंदाकिनी म्हणते की मग काय झालं, सगळ्यांना जेवायचं नाही का? मंदाकिनी म्हणते, अगं असतेच काय, चल आली आहे तर मला पटकन मदत कर स्वयंपाकाला, आपण पटकन स्वयंपाक करून घेऊ. आदिरा म्हणते की पण हे सगळं तुम्ही मला का सांगता, तुमच्या स्टाफला सांगा ना. तर मंदाकिनी म्हणते, कोणता स्टाफ? आदिरा म्हणते, म्हणजे शेफ महाराज कुणीतरी असेल त्यांना सांगा. तेव्हा मंदाकिनी इकडे तिकडे बघत म्हणते की तुला इकडे कुणी माणसे दिसतात का? आपणच आहोत आदिरा, हा स्वयंपाक आपल्यालाच बनवायचा आहे. आदिरा म्हणते, ओ गॉड, एवढं सगळं मी नाही करू शकणार. आणि इकडे आता स्वानंदी मल्लिकाला म्हणते की घरामध्ये एवढीशी तर माणसे आहेत, तेव्हा स्टाफ कशाला हवा घरामध्ये, मी करू शकते एवढ्या माणसांचा स्वयंपाक.
इकडे आदिरा मंदाकिनीला म्हणते की आई 4-5 लोकांचा स्वयंपाक मला एकटीला कसा जमू शकेल. आदिरा म्हणते की आई मी तुम्हाला सिरियसली सांगते मला काही येत नाही, तुम्हाला कळलेलंच असेल. आदिरा म्हणते खरंच मला काही नाही जमत. तर मंदाकिनी म्हणते तुला कुकर पण लावता येत नाही का. आदिरा म्हणते की माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला आत्तापर्यंत कळलं नाही का. आदिरा म्हणते आत्तापर्यंत मी किचनमध्ये पायसुद्धा ठेवलेला नाही. मंदाकिनीला आता धक्का बसतो आणि स्वानंदी म्हणते की मी जॉबवरून आल्यानंतर रात्री सगळ्यांचा स्वयंपाक करायची. मल्लिका म्हणते बरोबर आहे, त्यामुळे तुम्हाला स्टाफची गरजच नसेल पडली. स्वानंदी म्हणते की त्याची गरजच नाही वाटली. आदिरा म्हणते आपण एक काम करू, आपण एक स्टाफ ठेवू म्हणजे तुम्हाला सुद्धा काही करायची गरज नाही पडणार. आता आदिरा म्हणते की पण मग तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही आणि मला सुद्धा नाही, तुम्ही आनंदी मी आनंदी. मंदाकिनी म्हणते की पण एवढ्या त्या स्टाफचा पगार भरगच्च कोण देणार आदिरा. आदिरा म्हणते कोण देणार म्हणजे. आदिरा म्हणते ऑफकोर्स रोहन देईल ना. मंदाकिनी म्हणते नाही नाही असं काही नाही होणार, राजवाड्यांच्या घरी जे काही आहे ना ते सगळं विसरून जा आणि स्वप्न आहे असे समज. मंदाकिनी म्हणते हे तुझं सासर आहे. तर आदिरा डोक्याला हात लावते. इकडे स्वानंदी मल्लिका अर्पिताला म्हणते की मी हे सगळं स्वयंपाक ना फार आनंदाने करते, मला सवय आहे, मला स्वयंपाक करायला आवडतो, तेव्हा तो स्वयंपाक मी इथेही करेल असे स्वानंदी त्यांना सांगते. आता मल्लिका स्वानंदीला समजावू लागते आणि म्हणते की हे राजवाड्यांचं घर आहे स्वानंदी, इथे मालक कमी आणि नोकर जास्त आहेत, तेव्हा आता तू तुझ्या त्या गरीब घरचे जे काही सवयी आहेत त्या सगळ्या सोडून दे स्वानंदी. मल्लिका म्हणते की आमच्या इथे प्रत्येक कामासाठी नोकर असतात आणि एवढंच नाही तर त्यांचं प्रत्येक काम ते अगदी चोखपणाने करतात, त्यामुळे ते सगळं त्यांच्यावरच सोड असे मल्लिका स्वानंदीला सांगते. मल्लिका म्हणते की आणि आपण त्यांना एकदम भरगच्च पगार देतो त्यामुळे त्यांचं सुद्धा घर चालतं. मल्लिका म्हणते की तेव्हा तू तुझ्या रूममध्ये जाऊन बस, ते आपल्याला सगळं देतील. तर स्वानंदी म्हणते ठीक आहे. इकडे आता ती पिठाची परत इकडे आदिरा ही मंदाकिनीला देते आणि म्हणते की आई तुम्ही हे सगळं करा, मी रूममध्ये जाऊन बसते आणि नंतर आपण सगळेजण जेवण करूयात. आदिरा म्हणते की मला यातलं काहीच नाही जमणार असे म्हणत आदिरा आता तिथून जाऊ लागते. इकडे मंदाकिनीला धक्का बसतो. इकडे आता समरला अजिबात दम धरवत नसतो आणि पटकन आता समर हा किचनमध्ये येऊन टेबलवर येऊन बसतो. तर पाठीमागून पिंट्या असे म्हणत आता आजीसुद्धा तिथे येऊन बसते आणि अर्पितासुद्धा आता जेवायला बसते. तर आता स्वानंदी पुढे जाऊ लागते. तर मल्लिका स्वानंदीला थांबवत म्हणते की 1 मिनटं तिथे माझी जागा आहे. ते ऐकता स्वानंदीला धक्का बसतो. आजी आता स्वानंदीला म्हणते की अगं स्वानंदी तू समर शेजारी येऊन बस. तर समर आता आजीकडे बघतो आणि स्वानंदी समर शेजारी येऊन बसते. तर स्टाफ आता सगळ्यांना वाढू लागतो. आता तेवढ्यात आता समर त्याचं ताट उचलून आजीला म्हणतो की आजी मला बाकीचे कामं आहेत, मी माझ्या रूममध्ये जेवतो. तेव्हा आता आजी म्हणते की अरे पिंट्या काय असं करतो, सगळे बसले तर बस ना सगळ्यांच्या सोबत. आजी म्हणते पिंट्या नाटक नको करूस. तर समर म्हणतो आजी कशाला उगाच हट्टीपणा करतेस. आणि लगेच आजी आता नियम बदलत म्हणते की आजपासून नवीन नियम, आजपासून कोणीही आपापल्या रूममध्ये जेवणार नाही, सगळेजण इथे येऊनच एकमेकांच्या बरोबर जेवतील. आजी म्हणते हे काय हॉटेल नाही, हे आपलं घर आहे. आणि इकडे आता आजी म्हणते की मल्लिका अंशुमनला पण सांग बरं का. तर आता मल्लिका म्हणते हो हो. पटकन आता आजी म्हणते की नारायण अरे स्वानंदीने केलेले गुलाबजाम घेऊन ये. तर समर खुश होतो आणि नारायण आता पटकन स्वानंदीने केलेले गुलाबजाम घेऊन येत ते समरला आणि आजीला वाढतो. आणि इकडे स्वानंदीच्या बाजूला हात करत आता पटकन हात आडवा धरून समर आता गुलाबजाम खाऊ लागतो. तर स्वानंदी समरकडे बघते. इकडे आता आदिरा पटकन आता रोहनकडे येते आणि म्हणते की रोहन हे बघ ते सगळं सोड, अगोदर मी तुला सांगते आईवरती ना किचनमध्ये खूप प्रेशर आहे आणि मलासुद्धा किचनमधलं काम जमत नाही, तुला माहितीच आहे. मी जर किचनमध्ये मदत करायला गेले तर काम डबल होऊन जातं माहिती आहे ना तुला. तेव्हा आपल्याला इथे एक किचनमध्ये एक शेफची गरज आहे आणि हाऊस क्लिनिंगसाठी एका माणसाची. तेव्हा उद्यापासून मी ताबडतोब एक शेफ अपॉइंट करते. तेव्हा रोहन म्हणतो की शेफ अगं आदिरा मला वाटतंय की आपल्याला शेफची गरज नाही आहे. आदिरा म्हणते की अरे सगळी कामं आईला करावी लागतील, तुला हे चालणार आहे का. रोहन म्हणतो आदिरा तू एक काम करत जा, तुला जसं जमल ना तशी तिला हेल्प करत जा. आदिरा म्हणते की अरे स्टुपिड मला कुकिंगमधलं काही जमत नाहीये. आदिरा म्हणते की मला जमत नाही
ते सगळं ठीक आहे, बट मला त्या कामात इंटरेस्टच नाहीये, तेव्हा मी काय करू रोहन म्हणतो की अगं मग घे ना इंटरेस्ट. हे बघ आदिरा, प्रत्येकाला बेसिक स्वयंपाक आलाच पाहिजे. आणि रोहन म्हणतो ट्रस्ट मी, एकदा का तू त्यामध्ये डोकं घातलं तुला खूप इंटरेस्ट येईल आदिरा. आता आदिरा म्हणते की मला सगळं समजतं, पण आता आपल्याला शेफची गरज आहे. रोहन म्हणतो की ते शेफ ना हॉटेल वगैरे मध्ये ठीक असतं, घरी काय काम ग शेफचं. आदिरा म्हणते की माझ्या घरी शेफ आहे, मग माझं घर काय हॉटेल आहे का. रोहन म्हणतो हे बघ आदिरा, आपल्याला घरचं साधं आणि सोपं जेवण आवडतं. मुळात बाहेरचं येऊन आपल्या घरी कोणीतरी स्वयंपाक करणार ही कन्सेप्टच मला पटत नाही, असे रोहन आदिराला सांगतो. आता आदिरा म्हणते की हे बघ, मला आता असं दिसायला लागलं रोहन हे राईट नाहीये बरं का. तेवढ्यात दरवाजा उघडून मंदाकिनी तिकडे येऊ लागते. मंदाकिनी तिथे येत म्हणते की अरे तुमचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू जातोय आणि छोट्याशा कारणासाठी तुम्ही कशाला भांडता रे. मंदाकिनी म्हणते जाऊ दे, माझी काही हरकत नाही, आपण ठेवूया शेप. आणि लगेच आता आदिरा म्हणते की वाव, आधी तुमची हरकत होती, आता तुमची हरकत नाही, आता याची हरकत आहे. आणि आदिरा आता तेथून निघून जाते, तर रोहन आदिराला समजवायला जातो. मंदाकिनी म्हणते की देवा, कसं होणार आता काय माहिती. आणि इकडे आता स्वानंदी लॅपटॉपवरती काम करत असताना मंदाकिनी आता स्वानंदीला फोन करते. स्वानंदी म्हणते आई कशी आहेस. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की मस्त आहे ग, पण आता ह्या आदिराला ना काहीच काम जमत नाही आणि तिचं कसं होणार, तिला काहीच येत नाही आहे नंदू. आता मंदाकिनी म्हणते सकाळी अंथरुणातून उठली, अंथरूण तसं, चहा पिली, चहाचा कप तसाच. मंदाकिनी म्हणते चाललंय काय, तिची सगळी कामं मीच करायची का. मंदाकिनी म्हणते हे असं किती दिवस चालणार आहे, आणि मला म्हणते नोकर ठेवा, नोकर स्टाफ. मंदाकिनी म्हणते स्वानंदी मला सांग, आपल्या घरात जर आपण चाललो तर आपणच आपल्याला आदळतो, एक्स्ट्रा माणसे आपल्या घरी कसे मावणार आहे. मंदाकिनी म्हणते की ती म्हणते नोकर ठेवा, रोहन आणि त्याचे बाबा म्हणतात नाही ठेवायचा नोकर, मी काय करायचं. मंदाकिनी म्हणते की मधल्यामध्ये माझं मरण होतं, मी काय करू तेव्हा. मंदाकिनी म्हणते कोणी ऐकायलाच तयार नाही, ती इकडची काडी तिकडेही करत नाही. स्वानंदी म्हणते होईल होईल, तिला ना हळूहळू सवय होईल. मंदाकिनी म्हणते की कधी मेल्यावर होणार आहे का. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आई तू असं काय बोलतेस, जेमतेम तिला येऊन एक तर दिवस झालाय. स्वानंदी म्हणते की ती तुला बघू बघू शिकेल, मुळात ती मुलगी चांगली आहे आई. स्वानंदी म्हणते की ती अशी बसून नाही राहणार, काहीतरी मदत ती करेनच. मंदाकिनी म्हणते हे बघ, तू इकडे येऊन बघ काय परिस्थिती आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते आई हे बघ, तिला तू थोडासा वेळ दे. स्वानंदी म्हणते की हे बघ आई, तुझं काही चुकीचं नाही, पण ती जबाबदारी घेईल, तिला थोडासा वेळ दे. मंदाकिनी म्हणते बाकी ते सोड, तुझं कसं चालू आहे. स्वानंदी म्हणते की मी ना आपल्याकडे जे करत होते ना तेच इथे करते आई, मला फारसं काही वेगळं वाटत नाही. स्वानंदी म्हणते की उलट थोडंसं मोकळं आणि इकडे कम्फर्टेबल वाटतंय. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आई आपल्या घरी आल्यानंतर आदिराला सुद्धा असंच वाटलं पाहिजे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की तू ही जरा गोष्टी सांभाळून घे आई. स्वानंदी म्हणते की थोड्याच दिवसात तिला कळेल आणि आपोआप ती तिचं वागणं बदलवेल. आणि त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की अगं बरं ते जाऊ दे, उद्या इथे सत्यनारायणाची पूजा आहे, तुम्ही येऊ शकता का. मंदाकिनी म्हणते कशी येणार, इकडे सुद्धा पूजा आहे आणि रोहन आदिरा पूजेला बसणार आहे. तेव्हा मंदाकिनी म्हणते कसं येऊ शकणार बरं. मंदाकिनी म्हणते मला आवडलं असतं पण नाही जमणार, आणि बाबाशी बोलशील का. अगं ते माझ्याशी अजूनही बोलत नाहीत. स्वानंदी म्हणते आई तू थोडासा वेळ दे, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते देते बाई, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, सगळ्यांना मी वेळ देते. आणि पटकन आता मंदाकिनी नाराज होत फोन ठेवते. आणि त्यानंतर आता आजीने समर आणि स्वानंदीला चुलीवर स्वयंपाक करायला लावलेला असतो. स्वानंदी आता स्वयंपाक करू लागते आणि खीरसुद्धा आता स्वानंदीने बनवलेली असते, आणि चुलीवर आता गोडाचा शिरासुद्धा स्वानंदी बनवू लागते. तर समर आता स्वानंदीला मदत करत असतो, पण त्या धुराचा आता समरला त्रास होऊ लागतो. आणि पटकन समरच्या डोळ्यामध्ये तोंडामध्ये तो धूर जाऊन समर आता बाजूला जाऊन बसतो. समरला राग येतो आणि समर म्हणतो की आत्ताच्या बदलत्या काळात असं कुणी चुलीवर स्वयंपाक करतं का. आता इलेक्ट्रिक शेगड्या आहेत, गॅस आहेत, सगळेजण त्याच्यावरच करतात. तर आता स्वानंदी म्हणते की पण नाही, प्रथेनुसार स्वयंपाक हा चुलीवरच करायचा असतो. तर आता समरला घेऊन स्वानंदी चुलीवरती स्वयंपाक करत असते. तर समर आता सगळा त्रास सहन करून स्वानंदीला कशी मदत करतो, आणि स्वानंदी ही चुलीवरती स्वयंपाक करून सत्यनारायण महापूजामध्ये कसे विघ्न न आणता महापूजा घालते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.